मित्रांनो, एक सरळ प्रश्न आहे। लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर लग्नाचं खोटं आश्वासन देऊन शोषणाचा गुन्हा नक्की कधी ठरतो? हा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरणात एक जोडपं अनेक वर्ष लिव्हिंगमध्ये राहत होतं। त्यांचं नातं इतकं पुढे गेलं की त्यांना एक अपत्य झालं। पण नंतर महिलेने आरोप केला की लग्नाचं आश्वासन देऊन संबंध ठेवले आणि ते खोटं निघालं। आता इथे थेट कोर्टाने महत्त्वाचा मुद्दा उचलला। जर नातं इतकं काळ चाललं आणि दोघांच्या सहमतीनं चाललं तर मग हा गुन्हा कसा ठरवायचा? न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना म्हणाल्या की संमती असेल तर प्रत्येक केस गुन्हा ठरत नाही। पण ट्विस्ट इथे आहे, जर सुरुवातीपासून लग्नाचा इरादा नव्हता, फक्त फसवणुकीसाठी आश्वासन दिलं असेल तर तो सरळ गुन्हा ठरत असतो। सध्या या प्रकरणात अंतिम निकाल लागलेला नाही, कारण महिलेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे। म्हणजेच मित्रांनो, लिव्हिंगमध्ये सहमती आणि फसवणूक यांच्यातील रेष खूप बारीक आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाकडे। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच अपडेट पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राइब करा।